पुन्हा एकदा जमलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं जोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 मध्ये सहर्ष असं स्वागत करतोय आणि घेऊन चलत्या मैदानामध्ये नक्कीच एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत करत असेली राधे एंटरप्राइजेस चिरले विपक्षाचे हनुमान खारकोपर या दोन संघादरम्यान खारकोपर संघानं खरं तर नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्रक्षणाला पसंती दिली. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय ते राधे एंटरप्राइजेस संघाला. पंचाचा इशाराला सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हर्ष मसाय सलामीला फलंदाज आपण पाहतोय करण मडवी. यावेळेचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा केला गेला. चेंडू पर्यंत पोहोचेल. पहिल्या चेंडूवरती मिळालेली ही एक सिंगल धाव फलक मात्र नक्की सुरुवात केली जाईल. श्री गणेशा केला जाईल तो राधे एंटरप्राइजेस चिरले संघाचा. चेंडू नक्कीच चांगला चेंडू हाताळताना पुन्हा एकदा हर्ष मसायला आपण पाहतोय. करण मडवी आणि शुभम पाटील अशी सलामी नक्कीच सलामीची जोडी चिरले संघाची मैदानावरती दाखल आहे. षटकार आलाय हर्ष मसाईवरती मात्र नक्कीच आपल्याला आक्रमण करताना आपण पाहिलं तर करण मडवीच्या माध्यमातून नक्कीच मागच्या मॅच मध्येही नक्कीच बरसला होता करण मडवी. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच राधे एंटरप्राइजेस चिरले संघाकडून बऱ्याच वेळेला कित्येक स्पर्धांमध्ये त्यानं आपल्या या बॅटची धार दाखवली. परंतु आज मात्र खारकोपरच्या मैदानावरती त्याला पुन्हा एकदा संधी आहे. आपल्याला नक्कीच मिळालेल्या संधीचं सोनं केलं जाईल का आणि ते सोनं मात्र इथं करताना आपण पाहतोय. आणखीन एक चेंडू चांगल्या रीतीने खेळून काढलाय आणि चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पलीकडे चौकारासाठी. आर्यन गोंधलीचा नक्कीच चांगला प्रयत्न तिथं पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणासाठी होते आर्यन गोंधली. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर चांगला राहिला परंतु त्याला नक्कीच भेदून मात्र हा चेंडू सीमा पार चौकारासाठी गेलाय. 4 धावा मिळतील टोटल मात्र आपण पाहतोय 16 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे हर्ष मसाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अगदी पाहिला तर नक्की स्वतः फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न नक्कीच सफल राहिला होता. हलक्या हाताने फक्त सन्मान दिला करणनं. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या धावफलकावरती पाहाल तर 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय आयुष गोंधलीला मात्र नक्कीच आमंत्रित करण्यात आलंय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी आयुष गोंधली सज्ज असेल.
समोर फलंदाज करण मडवी. आतापर्यंत करण मडवी आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये 12 धावसंख्येचं नक्कीच योगदान आपल्या संघासाठी देत असताना पुन्हा एकदा सज्ज आहे आयुष गोलंदाजीसाठी. यावेळेला मात्र नक्कीच वाईट +4 यष्टी रक्षक मात्र चकला गेला. वाईट +1 का? वाईट +1 माफ करा. 2 धावा मिळतील. यष्टीरक्षक पूर्णपणे चकला गेला होता. पुन्हा एकदा गोलंदाज आयुष्य खराब गोलंदाजी करतोय. वारंवार आपण पाहतोय अफांत चेंडूची फेकी मात्र आयुष्या माध्यमातून केली जाते. या गोलंदाजीची खरं तर अपेक्षा नसेल खरकोपर संघाला. आयुषकडे नक्कीच फिरकी गोलंदाज म्हणून पाहिलं जातं. यावेळेचा चेंडू स्विच हिटचा प्रयत्न. चेंडू मात्र समालोचन कक्षाला अतिथी कक्षाला सलामी देणारा हा षटकार मात्र येताना आपण पाहिला. शुभम पाटीलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. या षटकाराच्या सहाय्यानं 6 धावसंख्या मात्र पुढे सरसावेल. आपण पाहतोय रिप्ले बॅक मध्ये 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून काय देखील फटका. स्विच हिटचा हा प्रयत्न नक्कीच सक्सेसफुल राहिलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लोवर वन फेकण्याच्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक अवांत चेंडू फेकण्यात आला. टोटल मात्र आपण पाहतोय फलकावरती 27 धावा. यावेळेचा चेंडू मिळील धावसंख्या 1. 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाची ज्या रीतीने नक्की सुरुवात मिळायला हवी ती सुरुवात मात्र आपण पाहतोय. यावेळेला चेंडू पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न फसलाय आणि महत्वाची विकेट. मोठा मासा खरकोपर संघाच्या गळाला लागलाय. करण मडवी सस्त्यामध्ये मात्र परतला या सामन्यामध्ये. महत्वाची विकेट आयुष्य गोंदलीनं मात्र नक्कीच मिळवली गेली आहे. आतापर्यंत खरं तर गोलंदाजीचा सूर सापडला नव्हता. अव्हांतर चेंडू असतील किंवा षटकार अशा रीतीने खरं तर गोलंदाजीची कामगिरी चालू असताना मात्र अचानक मध्ये ही विकेट मिळाली गेली आहे. महत्वाची विकेट मैदानातून बाहेर झाली आहे. करण मडवीसारखा एक नामवंत खेळाडू खरं तर चिर्ले संघाकडून खेळत असताना नक्कीच कित्येक स्पर्धांमध्ये त्याचा चांगला खेळ राहिला. परंतु आज या मैदानावरतीही त्याचा चांगला आपण खेळ पाहिला. खरं तर अर्धशतकी खेळली पहिल्या सामन्यामध्ये त्याने करून दाखवली. तदनंतर मात्र या सामन्यामध्ये तितकासा इम्प्रेसिव्ह खेळ मात्र त्याचा राहिला नाहीये. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय प्रियांशु घरत. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आयुष गोंदली. यावेळेचा चेंडू आणखीन एक व्हाईट बॉल. वारंवार आपण पाहतोय अव्हांत चेंडू येत असताना टोटल मात्र आपण पाहतोय 29. यावेळेचा चेंडू स्लोवर होता अगदी पुढ्यामध्ये फेकला. बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. याच गोलंदाजीसाठी खरं तर खरकोपरचा हा गोलंदाज आयुष गोंदली ओळखला जातो. फिरकीचा जादूगर बनून नक्कीच चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच राहिली. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल. त्याच्या रीतीनं मात्र नक्कीच फेकण्याचा प्रयत्न करत असताना या षटकातील तब्बल स्टंपिंग आउट इथं आपण पाहतोय. शेवट या षटकामध्ये तब्बल आयुषनं 5 व्हाईट बॉल फेकलेत आतापर्यंत आणि इथून मात्र प्रियांशु रनआउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच बाद झालाय. आयुषला नक्कीच आतापर्यंत 5 व्हाईट बॉल अवफांत चेंडू त्यानं फेकले परंतु 2 महत्वाचे विकेटही मिळवलेत. म्हणजे जखमेवरती मलम लावण्याचं काम विकेटच्या सहाय्यानं मात्र नक्कीच आयुषनं केलं. धावसंख्या जरी खरीची केली असल्या तरी महत्वाच्या विकेट्स मात्र त्याने या नक्कीच षटकामध्ये मिळवण्याचा प्रयत्न चांगला राहिला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आयुष. यावेळेला पुन्हा एकदा उठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय अगदी चेंडू शरीरावरती अदलला गेला आणि इथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्त होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे ती चिर्ले संघाची 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेकी जिंकल्यानंतर मात्र आपण पाहिलं तर शेतक्षणाला पसंती दिली खरकोपर संघानं.
आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या चिर्ले संघानं धावसंख्या जमावल्या 33. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय निलेश पाटील. नक्कीच मागच्या मॅच मध्ये ज्यांनी शेवटचं षटक फेकलं होतं, परत आता मात्र त्यांना थोडंसं पुढे आणलं गेलं. तिसऱ्या षटकामध्ये संधी दिली गेली. या मिळालेल्या संधीचं सोनं नक्कीच निलेश पाटील यांच्या माध्यमातून केलं जाईल का, मात्र नक्की एक प्रश्न उपस्थित केला जाईल. परंतु आपण पाहतोय समोर असणारा शुभम पाटील त्याच ताकदीचा फलंदाज आहे. यंग टॅलेंट जरी आपण पाहतोय चिर्ले संघाचा नवतरुण हा फलंदाज आहे, परंतु एकीकडे मात्र प्रदीर्घ अनुभव असलेला निलेश पाटील मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं गेलंय आणि चेंडूला मात्र पाठवून दिलंय मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी षटकारासाठी. शुभम पाटील, मी म्हटलं होतं नक्कीच यंग टॅलेंट चिर्ले संघाचं सध्याच्या घडीला कार्यरत असताना मैदानावरती आपण पाहतोय आणि त्याचाच हा देखना फटका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार आलाय, षटकारानं संघ पोहोचलाय 36 वरती. चिर्ले संघ तिसरं षटक मार्ग असताना आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती हा षटकार आलाय. गोलंदाज निलेश पाटील गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होईल. प्रदीर्घ वर्षाचा अनुभव नक्कीच निलेश पाटील यांच्याकडे आहे. अवेलचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच थोडासा शॉर्ट ऑफ लाईन ठेवण्यात आला, परंतु वेग होता बॅटवरती. चेंडू तितकासा चांगला आला नाहीये. एक धाव पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच ज्या वेगानं फेकी केली आर्यन गोंधलीनं. त्यानंतर आपण पाहतोय फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकेल 37 या धावसंख्येवरती. निलेश पाटील षटकारानंतर मात्र नक्कीच चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजीसाठी. यावेळेचा चेंडू स्लोवर वन, चेंडू उंचावरती गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आहे आर्यन. नक्कीच कोणतीच चुकी घडणार नाहीये. आणखीन एक विकेट मैदानातून बाहेर चिर्ले संघाची. चिर्ले संघाला मिळतोय मात्र हा तिसरा हादरा. सदोतीस या धावसंख्येवरती नक्कीच ही विकेट मिळवली गेली. तिसरा हादरा खरं तर राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला आपण पाहतोय. निलेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतरही आपण पाहतोय संयमी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली गेली. आतापर्यंत चेंडू फेकले गेले ते 3, धावसंख्या खर्ची केल्या गेल्या ते 7. उर्वरित अजूनही 3 चेंडू त्यांना फेकायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आर्यन पाटील. स्ट्रायकिंगकडे असेल आर्यन पाटील, याच्याकडे स्ट्राईक असेल. समोर गोलंदाज निलेश पाटील. पाटील टू पाटील अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती. एकीकडे चिर्ले संघाचा आर्यन पाटील तर एकीकडे मात्र खारकोपर संघाचा निलेश पाटील. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्यामध्ये फेकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा. नक्कीच या षटकामध्ये बराचसा बिझी राहिला हा क्षेत्ररक्षक आर्यन गोंधली. आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये पेट्रोलिंग करत असताना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगल्या रीतीने झेल असेल, फेके असेल, त्याची नक्कीच पाहायला मिळाली खारकोपर संघाच्या वतीने केलं असताना. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश पाटील. यावेळेला स्लोवर वन, झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू मात्र अगदी डीप पॉइंट मध्ये हा फटका पाहायला मिळाला. शुभम पाटीलचा षटकार. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच शफल ओव्हर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. षटक क्रमांक 30 समाप्त झाले. टोटल मात्र धावसंख्या धावफलकावरती आहे त्या 45. अजूनही उर्वरित 2 षटकांचा पूर्वार्धातील खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. किती टार्गेट सेट केलं जाईल. खरं तर आतापर्यंत 45 धावा धावसंख्या जमवल्या गेल्या प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाकडून. त्यातून मात्र आपण पाहतोय उर्वरित 2 षटक बाकी आहेत. आयुष गोंधली पुन्हा एकदा सेकंड स्पेल हाताळण्यासाठी आला. नक्कीच वैयक्तिक दुसरं तर सांघिक 4थं षटक त्याच्या हातामध्ये सोपवलं गेलं. 2 महत्वाच्या विकेट नक्कीच आयुष गोंधलीने घेतल्या होत्या. त्याच आपण पाहतोय जोरावरती मात्र
सेकंड लास्ट षटक असेल हे. खरं तर चौथं षटक फेकण्यासाठी आयुष एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेला संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक, चेंडू सीमा पार. पहिल्याच चेंडून स्वागत केलंय या षटकामध्ये. खरं तर शुभम पाटीलनं आयुष गोंदलीचं षटकाराने लाजवाब अप्रतिम फटक्याची बाजी पाहायला मिळते. अगदी मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत असणारा हा फलंदाज. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर अगदी डीप पॉइंट मध्ये देखणा फटका पाहायला मिळाला. तदनंतर मात्र हा पाहिला तर स्क्वेअर लेग रिझन मध्ये जबरदस्त असा षटकार अगदी मैदानाच्या चौफेर टोलेबाजी मध्ये होत आहे. आयुष गोंदली याच्यावरती आक्रमण केलं गेलंय. इथून मात्र सावरावं लागेल. मागच्या षटकामध्ये नक्कीच धावसंख्या जास्त खर्चिक होऊन 2 महत्वाच्या विकेट जरूर मिळवल्या होत्या, परंतु इथून मात्र आता थांबवायचं असेल ते शुभम पाटीलला. सध्याच्या घडीला नक्कीच डोकेडुकी ठरलेला खारकोपर संघासाठी हा फलंदाज एका हाती किल्ला लढवतो चिरले संघाचा. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल, एकदा मात्र नक्कीच पूर्ण केली जाईल. आर्यन पाटील येथील स्ट्रायकरवरती एकदा धावफलकावरती ऍड होईल. टोटल मात्र आपण पाहतोय 52 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मार्गस्थ आहे आयुष गोंदलीला आपण पाहतोय. आर्यन पाटील साठी यावेळेला स्लोवर वन फेकला होता, पूर्णपणे बीट झालाय. मारायचा की सोडायचा या दुविधा मनसावस्थेत असतानाच मात्र चेंडूने यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर वन अगदी फ्रंट फुटवर निघाले होते, परंतु बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. पूर्णपणे आपण पाहतोय अगदी आपल्या व्हेरिएशनच्या जोरावरती मात्र 2 बॅक टू बॅक चेंडू निर्धाव फेकलेत. यावेळेचा चेंडू फुल टॉस चेंडू बॅट वरती आलाय आणि चेंडू मात्र अगदी डाऊन द ग्राउंड फेकून दिलाय. सीमा पार षटकार येतोय. आर्यन पाटीलनं मात्र नक्कीच आपल्या बॅट मधील ताकद दाखवून दिल्या. 2 डॉट बॉल खेळल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवरती समाचार घेतला गेला आयुष गोंदलीचा आणि हा मात्र आपण पाहतोय षटकार येतोय. या षटकाराच्या साह्याने टोटल मात्र आपण पाहिलं तर 58 धावा धावफलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल 1 टू गो. लास्ट बॉल आयुष गोंदली गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चौथं षटक चालत असताना यावेळेचा चेंडू बॅटची एज चांगला प्रयत्न नक्की क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. पंकज घरच कौतुक करावं लागेल. लाजवाब अफलातून क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आहे. इथून मात्र हा डॉट बॉल आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर राधे एंटरप्राइजेस चिरले संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचलाय तो 58 या धावसंख्येवरती. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल, एका षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या खर्ची केल्या जातील आणि किती धावसंख्या मिळवल्या जातील, खरं तर कुठलं टार्गेट सेट केलं जाईल हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या 6 चेंडूंमध्ये. अठ्ठावन्न 58 धावा धावफलकावरती आहे 4 षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक धनेश भोईर यांना आमंत्रित केलं गेलंय. खारकोपर संघाचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जातं. याही खेळाडूने नक्कीच यंदाच्या अंगामध्ये चांगली कामगिरी केली आहे, परंतु पुन्हा एकदा सज्ज असेल यावेळेला मात्र रबल बॉल या स्पर्धेमध्ये. खरं तर बिंजूर ग्रुप आयोजित मान्सून कप 2026 दुसरं दिवस आपण एन्जॉय करतोय. कालच्या दिवसामध्ये जसंही संघाने खरं तर टॉप 3 मध्ये प्रवेश केला, पुन्हा एकदा सज्ज असेल आज कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल यामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला आपण चालू लढत पाहतोय चिरले विपक्ष खारकोपर या 2 संघादरम्यान. 58 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक धनेश भोईरच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. शुभम पाटील साठी पहिला चेंडू. शुभम पाटीलनं पुन्हा एकदा स्वागत केलंय. ज्या वेगानं चेंडू बॅट वर आला त्या वेगानं चेंडू पाठवून दिला ऑन साइडच्या वरून हा षटकार. चौसष्ट धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या षटकाराच्या साह्यानं आता मात्र नक्कीच शुभम पाटील हा खरं तर डोकेदुखी ठरलाय खारकोपर संघासाठी. सलामीला आलेला शुभम पाटील खरं तर करण मडवी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की धावसंख्येचा ओघ कदाचित मंदावेल, परंतु शुभम पाटीलनं नक्कीच दाखवून दिला मैदानावरती लढत असताना स्वतःच्या संघाला सावरण्याचं काम मात्र
तो नेहमीच मैदानावरती करतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अगदी खोल टप्प्यामध्ये फेकण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला, एकेरी पूर्ण केली, दुहेरीचा प्रयत्न, फेकी मात्र जबरदस्त पाहायला मिळाली आहे. एकच धाव मात्र मिळाली आहे चेंडूवरती. एखादा वेळ संघ पुढे सरकेल. टोटल मात्र धाव फलकावरती आपण धावा पाहतोय 65 धावा. शेवटचं षटक करत हाताला असताना आपण पाहतोय धनेश भोईर यांना षटकार आलाय, तदनंतर सिंगल. यावेळेचा चेंडू वेगवान फेकणं होता, पुन्हा एकदा बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे, पूर्णपणे मात्र बीट झालाय हा फलंदाज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच चांगल्या रीतीने हाताला गेलाय. सुजित पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. 65 या धावसंख्येवरती आणखीन एक विकेट मात्र मिळवली गेली. धनेश भोईरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला असला तरी मात्र नक्कीच कमबॅक पुनरागमन कशा रीतीने केलं जावं, सामन्यामध्ये पकड नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती कशा रीतीने निर्माण केली जाते याचं एक चांगलं उदाहरण आज घरच्या मैदानावरती धनेश भोईरनं मात्र पुन्हा एकदा दिलाय. यावेळेचा चेंडू स्लोवरवर फेकला गेला, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. धनेश भोईरचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 7 धावसंख्या खर्ची केल्या गेल्या, चेंडू फेकलेत ते 5, शेवटचा एक चेंडू बाकी असेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गती वाढवली गेली आहे, कधी गती कमी तर कधी गती जास्त पाहायला मिळाली आणि यशस्वीरित्या मात्र या षटकाची होते समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती आहेत त्या 65. जिंकण्यासाठी 66 धावांची गरज जय हनुमान खारकोपर संघाला, तर या 66 मात्र थांबवायच्या आहेत राधे एंटरप्राइजेस चिरले संघाला. 66 बनवल्या जातील का की 66 थांबवल्या जातील हे मात्र नक्कीच आपल्याला सेकंड इनिंग मध्ये पाहायला मिळेल, उत्तरार्धामध्ये पाहायला मिळेल.
बिंजोर ग्रुप खरकोपर आयोजित मान्सून कप 2026 दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या लढतीला खरं तर सुरुवात झाली आणि पहिल्या इनिंग नंतर आपण पाहतोय दुसऱ्या इनिंग मध्ये 30 चेंडू जिंकण्यासाठी 66 धावांचं हे आव्हान खरं तर पेलण्यासाठी दोन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय जाताना खरकोपर संघाचे सलामीवीर आयुष गोंदले आणि हर्ष मसाय. नंतर मागच्या मॅच मध्ये नक्कीच हर्ष मसायची चांगली बॅटिंग आपण पाहिली. तदनंतर मात्र पंकज घरचा तडाखाही आपल्याला पाहायला मिळाला. मॅच मध्ये आपण पाहतोय 66 चेस करायचे आहेत आणि एकीकडे मात्र आपण पाहतोय 66 थांबवायच्या आहेत त्या राधे एंटरप्राइजेस चिरले संघाला. मॅच ऑन खरं तर सुरुवात होते. आपण पाहतोय सेकंड इनिंगला 66 धावांचा हा पल्ला पार करायचा आहे खारकोपर संघाला. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंगकडे हर्ष मसाय तर एकीकडे मात्र आयुष गोंदली. दोन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत आणि वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक शुभम पाटील. खरं तर पूर्वार्धामध्ये ज्या नावाची चर्चा राहिली, ज्या नावाने खरं तर दबदबा निर्माण केला होता, ते शुभम पाटीलला आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पाहणार आहोत. आणि एकीकडे मात्र हर्ष मसाय ज्याने खरं तर खारकोपर संघाच्या वतीनं पहिलं षटक फेकलं होतं. नीरजजी मात्रे आणि विदेशची कोहली यांना विनंती केली जाते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. गोलंदाजी मार्कस शुभम पाटील सज्ज पहिला चेंडू फेकण्यासाठी. उत्तरार्ध आपण पाहतोय सुरुवात होते 66 धावांचा हा चेस. 30 चेंडू 66 बनवायचे आहेत. पहिलं षटक शुभम पाटीलच्या हातामध्ये सोपवलं गेलं. चिरले संघाचा हा शुभम पाटील वेगवान गोलंदाज म्हणून नक्की ज्याच्या नावाची ख्याती आहे. यावेळेला आता आपण सामना करण्यासाठी फलंदाज पाहतोय हर्ष मसाय. पहिला बॉल बॅटची एज आपण पाहतोय लॉंग लेग कडे नक्कीच चेंडू गेला. एक धाव मात्र मिळते. एका धावेने धावसंख्येला सुरुवात केली जाते. श्री गणेशा केला जातोय आणि खरकोपर संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 येत असताना शुभम पाटीलचं हे षटक नक्कीच महत्वाचं षटक आहे. पहिलं षटक खरं तर हाताळत असताना शुभम पाटीलनं नक्कीच वेगवान गोलंदाजी ओळख निर्माण केली आहे आणि आज मात्र या खरकोपरच्या मैदानावर त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू आयुष गोंदली मात्र नक्कीच इथून मात्र आपण पाहतोय फटका फसला आणि टिपला गेलाय झेल. महत्वाची विकेट खरकोपर संघाचा पहिला धक्का, पहिला मोहरा खरकोपर संघाचा बाद होत असताना आपण पाहतोय. आयुष गोंदली शून्यावरती बाद होत असताना आपण पाहतोय. तितकीशी छाप मात्र आज आपल्या या घरच्या मैदानावरती फलंदाजीच्या माध्यमातून सोडू शकला नाहीये. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच विकेट्स मिळवल्या परंतु धावसंख्याही तितक्याच खर्च केल्या. आजचा दिवस कदाचित आयुष गोंदलीचा नसेल परंतु नक्कीच इथून मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय हर्षल ठाकूर. चा पाठलाग आहे. पहिल्याच षटकामध्ये आपण पाहतोय महत्वाची विकेट मात्र मैदानातून बाहेर काढले शुभम पाटीलनं. ही महत्वाची विकेट खरं तर खरकोपर संघाची मिळवली गेली आहे. हर्षल ठाकूर मैदानामध्ये दाखल झाला. शुभम पाटील पुन्हा एकदा आपण पाहतोय वेगवान चेंडू फेकला गेला. बॅट चेंडूचा संपर्क नाही आहे. हर्षल ठाकूरला मात्र पूर्णपणे बीट केलं गेलं, थांबवलं गेलं. पहिलं षटक करत साकारत आहे शुभम पाटील. वेगवान चेंडू नक्कीच फेकण्याचा त्याचा प्रयत्न मात्र आतापर्यंत सफल राहिलाय. लाजवाब गोलंदाजी मात्र यावेळेला मात्र अफलातून स्ट्रोक. चेंडू मात्र नक्कीच चौकार येतोय. हर्षल ठाकूरचा नक्कीच एक देखना फटका पाहायला मिळाला.
फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार, या चौकाराच्या साहाय्याने आपण पाहतोय 4 न धावसंख्या पुढे सरकले. टोटल मात्र आपण पाहाल तर धावफलकावरती 5 धावा. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आणखी 4व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. 21 धाव पुन्हा एकदा धावफलकावरती एड केली जाईल. पहिलं षटक मार्गस्थ आहे शुभम पाटीलचं. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू फेकलेत, धावसंख्या खर्ची केल्यात त्या 6. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. 66 धावांचं आव्हान पार करायचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची एज. शतक्षक आहेत खरं तर तिथं. फाईन लेगकडे चेंडू ट्रॅव्हल चालाय, चेंडू अडवला जाईल. पुन्हा एकदा 1च धाव मिळेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खारकोपर संघ फलंदाजी करतोय. 66चं हे टार्गेट आहे. खरं तर चेस करण्यासाठी सज्ज आहे ते फलंदाज. घरच्या मैदानावरती आज मात्र खारकोपर संघाला पुन्हा एकदा संधी आहे. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय करण मडवी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर येतोय. नक्कीच चिर्ले संघाचे हे 2 अष्टपैलू खेळाडू आहेत, महत्वाचे खेळाडू म्हणून नक्कीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर उरण पंचक्रोशीमध्ये कित्येक व्यावसायिक स्पर्धांमध्ये आपण त्यांना खेळताना पाहिलं. परंतु आज मात्र गावासाठी खेळत असताना हे खारकोपरच्या मैदानावरती जयनमान खारकोपरचं हे मैदान खरं तर आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची एज. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एका सिंगल नमा तसं धावफलक पूरक सरकला जातोय. टोटल मात्र आपण पाहतोय 8 धावा. दुसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर करण मडवी दाखल झाला. चिरलेचा आणखीन एक वेगवान गोलंदाज म्हणून की ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा सज्ज आहे समोर हर्षल ठाकूर. हर्षल ठाकूरचा हा पुन्हा एकदा अगदी क्रिकेट मधील क्लास दाखवणारा, मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका स्टँड अँड डिलिव्हरच्या स्वरूपामध्ये आपण पाहिला तर नक्की हा षटकार पाहायला मिळतोय. यावेळेला हा चेंडू मात्र आपण पाहतो अगदी खोलवर टप्प्यामध्ये फेकण्याचा प्रयत्न सफल राहिला आणि इथून मात्र आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसला होता. खरं तर बॅटवरती चेंडू तितकासा चांगला आला नाहीये आणि इथून मात्र नक्कीच कदाचित हा फटका मोठा फटका होऊ शकला असता, परंतु बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाहीये. 1च धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकेल 15 या धावसंख्येवरती. खारकोपर संघ पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण मडवीला आपण पाहतोय. यावेळेला हर्ष मसाईसाठी पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता. 1च धाव पुन्हा एकदा मिळेल. ही लेग बायच्या स्वरूपात मात्र धाव ऍड केली जाईल. एका धावेने संघ पोहोचेल 16 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा 1 चेंडू बाकी असेल. करण मडवी यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. हर्षल ठाकूर थोडंसं नक्कीच निराश आहे. एक षटकार आलाय त्यानंतर मात्र नक्कीच मोठा फटका खेळू शकला नाहीये. पुन्हा एकदा सज्ज असेल हर्षल ठाकूर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज करण मडवी शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. यावेळेचा चेंडू शॉर्ट ऑफ होता, अगदी भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषापार षटकार येतोय. फटक्याच्या खरं तर प्रतीक्षेत होता हर्षल ठाकूर. नक्कीच आपण पाहतोय वेट अँड वॉचचा प्रयत्न सफल राहिला. अगदी चेंडूचं टोटल मात्र आपण पाहतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 22. 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज. पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आमंत्रित केलं गेलं शुभम पाटीलला
18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. हर्ष मसाई आपण पाहतोय सलामीला सलामीवीर अजूनही मैदानावरती आहे. यावेळेचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय हलक्यात खेळण्याचा प्रयत्न अगदी मनगडाच्या सहाय्यानं फक्त वळवण्याचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगकडे हा चेंडू ट्रॅव्हल झाला. नक्कीच चेंडू उचलून फेकीपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. खरं तर सिंगल डबल वरती हर्ष मसाईच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केला जातो. हर्षल ठाकूर एकीकडे मात्र आपण पाहतोय 2 षटकाराच्या साह्यानं 18 या धावसंख्येवरती खेळतोय. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलाय. चेंडू फेकून दिलाय. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. हा षटकारासाठी षटकार येतोय. जबरदस्त फटका मात्र पाहायला मिळाला हर्षल ठाकूरचा. नक्कीच रिप्ले बॅक मध्ये आपण पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. आता मात्र फलंदाजाला सूर गवसलेला दिसतोय. 29 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 16 बॉल 37 धावांची गरज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु वेग मात्र पाहायला मिळतोय शुभम पाटीलचा. षटकारानंतर मात्र हा चेंडू डॉट आलाय. वार पलटवार नक्कीच पाहायला मिळतात या सामन्यामध्ये. एक अप्रतिम दर्जाचा खेळ मात्र एक या मैदानावरती नक्कीच पाहताना. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. ज्या वेगानं बॅट वरती आला त्या वेगानं मध्ये नक्कीच हा ऑन साइडच्या दिशेने खेळलेला फटका हर्षल ठाकूर ब्रँडेड षटकार येतोय. खारकोपर संघाचा बाहुबली नक्कीच समजलं जातं तर हर्षल ठाकूरला आपण पाहतोय. जबरदस्त बॅटिंग. खरं तर अडचणीच्या कालामध्ये नेहमीच धावून येणारा हा फलंदाज खारकोपर संघासाठी आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. 14 मध्ये 31 बनवायचे आहेत. शुभम पाटील च्या महत्वाच्या गोलंदाजावरती मात्र आता आक्रमण केलं गेलंय आणि या आक्रमणाची खरं तर गरज होती खारकोपर संघाला. या सामन्यामध्ये जर नक्कीच शिरकाव करायचं असेल तर असे आक्रमण करणं खूप महत्वाचे आहे. आणि इथून मात्र पंचांचा इशारा आला. वाईट बॉलचा अतिरिक्त उचलीचा वाईट बॉलचा इशारा आला आणि इथून मात्र आपण पाहतोय एक अव्वंत धावसंख्या धावफलकावरती ऍड झाल्या. 36 धावा धावफलकावरती समीकरण बदललं गेलं आहे. 14 बॉल 30 धावांची गरज. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच चांगला स्ट्रोक आहे. मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त स्ट्रोक. हर्षल ठाकूरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही जिंकण्यासाठी 13 बॉल 24 धावांची गरज. हर्षल ठाकूर आणि हर्ष मसाये अशी जोडी मैदानावरती आहे खारकोपर संघाची. 11 चेंडू 36 धावांचं योगदान खरं तर हर्षल ठाकूरचं आपल्या संघासाठी देताना आपण मैदानावरती पाहतोय. शुभम पाटील आता मात्र विचार करण्यासाठी भाग पाडलाय. यावेळेचा चेंडू पुढ्यामध्ये फेकला गेला आणि इथून मात्र आपण पाहतोय फलंदाज हर्षल ठाकूर बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. महत्वाचा फलंदाज ऐन मोक्याच्या क्षणाला मात्र बाद केलाय शुभम पाटीलनं. डोकेदुखी ठरत असणारा शिर्ले संघासाठी हर्षल ठाकूर जो डोकेदुखी ठरत होता तो मात्र नक्कीच मैदानातून बाहेर येत असताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय पंकज घरत. मागच्या मॅच मध्ये काय अफलातून विजय साकारला होता. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना याच पंकज घरतनं मात्र तो षटकार मिळवला होता. यावेळेला मात्र नक्कीच हर्षल ठाकूरनं मात्र नक्कीच चांगली बहारदार खेळी केली आणि पुन्हा एकदा नक्कीच आपण पाहतोय समीकरण मात्र आपल्यापर्यंत पोहोचलंय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 बॉल 24 धावांची गरज. हर्ष मसाये आणि पंकज घरत अशी जोडी मैदानावरती आपण सध्याच्या घडीला कार्यरत असताना आपण पाहतोय. षटकारासाठी नीरज मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक हर्ष मसायसाठी. यावेळेचा चेंडू पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. पुन्हा एकदा हर्ष मसाये. हर्षल ठाकूर बाद झाल्यानंतर मात्र लगेच पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र हर्ष मसाये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय.
11 चेंडू 24 धावांची गरज. धनेश भोईर मैदानावरती दाखल होतोय. अकरा चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज. 12 मध्ये 24 होते पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट आले. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सुजित पाटील हा गोलंदाज. 11 चेंडू 24 धावांची गरज. सुजित पाटील पुन्हा एकदा चिरले संघाकडून गोलंदाजी करतोय. यावेळेचा चेंडू नक्कीच आपण पाहतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू. धावसंख्या नक्कीच आव्हान तर 1 मिळेल. 43 धावा 1 वॉर्निंग आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजाला देण्यात आली आहे. 11 चेंडू अजूनही 23 धावांची गरज. येणारे 11 बॉल मध्ये 23 बनवायचे आहेत. यावेळेचा चेंडू अगदी नक्कीच शरीरापासून दूर ठेवला जातोय. अगदी बॅटच्या टो एंडवर हा चेंडू लागला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. पंकजला मात्र सेकंड वरती आणलं जाईल. 10 मध्ये 22 राहिल्यात. 10 बॉल 22 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. 3 गडी बाद झालेत खारकोपर संघाचे. खारकोपर संघाला आपण पाहतोय अजूनही 10 मध्ये 22 बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर सुजित पाटील. यावेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय आतमध्ये येणारा इनस्विंगचा हा चेंडू नक्कीच पंकजला समजत नाही. आणि इथून मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 9 मध्ये 22 बनवायचे आहेत. प्रत्येक चेंडू गणित करत तरी ही गणित बदलली जातील. समीकरण बदलली जातील. ही समीकरण मात्र सोडवायची असतील तर नक्कीच फलंदाजांना पराक्रम करावे लागतील. मोठे फटक्यामध्ये परावर्तित करावं लागेल. परंतु इथून मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल खेळलाय. पुन्हा एकदा समीकरण बदलले गेले. 8 मध्ये 22 राहिल्यात. आठ चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. यावेळेचा चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि पंकज घरत मात्र हा ठोकलाय षटकार. कहाणी में ट्विस्ट. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत येते. असं कुठेतरी नक्कीच वाटलं होतं की चिरले संघाचा हा गोलंदाज वर्चस्व निर्माण करतोय की काय. परंतु तेवढ्यातच मात्र पंकज घरतचा हा टोला पाहायला मिळाला. षटकार पाहायला मिळाला आणि या षटकारानं मात्र नक्कीच आपण पाहतोय समीकरण बदललं गेलंय. 7 मध्ये बनवायच्या त्या 16. 7 चेंडू 16 धावांची गरज जिंकण्यासाठी खारकोपर संघाला. वेळचा चेंडू नक्कीच आपण बघतोय पुन्हा एकदा नक्कीच पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं जरूर गेलं. 6 मध्ये राहिल्यात त्या 16. निर्णायक विजय 16 धावांनी दूर. आता मात्र आपण पाहतोय खारकोपर संघाच्या जनमान खारकोपर आणि राधे एंटरप्राइजेस चिरले अशी लढत मात्र आपल्याला पाहायला मिळाली. ही एक रंगतदार लढत आपण पाहतोय. शेवटचे चेंडू उत्तरार्धातील 6 बाकी आहेत आणि गरज आहे जिंकण्यासाठी 16 धावेची. कोणता गोलंदाज असेल त्याच्या खांद्यावरती खरं तर ही जबाबदारी टाकली जाईल आणि तो गोलंदाज ही जबाबदारी सफलरित्या पार पाडू शकतो का हे मात्र नक्कीच पाहावं लागेल. 6 मध्ये थांबवायच्या त्या गोलंदाजाला 16. या 2 फलंदाजांना खरं तर 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. घरचं मैदान आहे. एक नक्कीच प्लस पॉइंट खरं तर खारकोपर संघासाठी आहे. नेहमी सरावाचं मैदान आहे. परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना खेळायचं आहे. बिंजोर ग्रुप खारकोपर आयोजित मान्सून कप 2026 ही स्पर्धा दिवस दुसरा आपण पाहतो. खरं तर काही क्षणामध्ये सांगतेकडे आपण जाऊ. तदनंतर मात्र आपण पाहतोय या मॅच मध्ये 6 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सार्थक घरतला आणलं गेलंय. महत्वाच्या षटकामध्ये महत्वाच्या वेळेला मात्र या गोलंदाजाला जबाबदारी दिली गेली आहे. नायक से खलनायक तक का सफर तय करना होगा तो नक्कीच या धावसंख्या त्याला थांबाव्या लागतील. 6 मध्ये 16. यावेळेचा चेंडू पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळून काढला. ऑन साइड कडे क्षेत्ररक्षक आहे. एकेरी पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न आणि दुहेरीचा प्रयत्न करत असताना मात्र धनेश भोईरची इथं मात्र रन आउटची विकेट मात्र मिळवली जाते.
5 मध्ये 15 राहिले तर धनेश भोईर मात्र रन आउट होऊन मात्र इथं परततोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आर्यन गोंधली. 5 मध्ये 15 राहिल्यात. निर्णायक विजय 15 धावांनी दूर आहे. 5 चेंडूमध्ये या धावसंख्या बनवायच्या आहेत. सार्थक गरजचं कौतुक करावं लागेल. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटची एज क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मात्र चेंडू अडवला जाईल. पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 4 मध्ये 14 राहिल्यात. पंकज घरत जोपर्यंत मैदानावरती आहे नक्कीच खारकोपर संघ निर्धास्त असेल, परंतु त्या पंकज खरतलाही नक्कीच तीच कामगिरी करावी लागेल. आतापर्यंत ज्या कामगिरीने खरं तर त्याला गौरवण्यात आलाय, पुन्हा एकदा संधी आहे हिरो बनण्याची. परंतु नक्कीच आपण पाहतोय 4 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. सार्थक गरज या गोलंदाजाला आपण गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पाहतोय. सज्ज आहे चिरले संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी. चला कोंबडभुज संघ आपला संघनायक इथं पाठवून ठेवायचा आहे. कोंबडभुज संघ आपण रेडी राहायचं आहे. आपला संघनायक लगेच इथं पाठवून ठेवा. चेंडू शिल्लक आहेत ते 3 जिंकण्यासाठी गरज आहे ती 14 धावांची. यावेळचा चेंडू पंकज गरजच्या बॅट मधून मोठा फटका सजवला गेलाय आणि तो मात्र गेलाय सीमारेषा पार षटकारासाठी. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणण्यात काही वावगळ ठरणार नाहीये. ज्याच्या प्रतीक्षेत खरं तर खारकोपर टीम होती तो मात्र इथं नक्कीच आपण पाहतोय षटकार येताना पंकज गरजच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. खरं तर युवराज सर आपण सकाळपासून पाहतोय अटीतटीचे सामने हे मात्र खरं तर ओळख राहिले मान्सून कप 2026 आणि 30 मात्र खरं तर ओळख आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ही पाहायला मिळते. सामना दोन्ही टीम मात्र सोडायला तयार नाही आहेत. दोन्हीकडून प्रयत्न शर्थीचे झाले आहेत. यातून मात्र नक्कीच प्रेक्षकांच्या अगदी पसंतीला उतरणारे सामने सकाळपासून आपण पाहतोय. 2 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेला फटका मात्र चांगला आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषा पार चौकार येतोय. नक्कीच मागच्या मॅच मध्ये युवराज सर 1 बॉल 6 धावांची गरज असताना पंकज घरतच स्ट्राईक एंड कडे होता. आता मात्र पुन्हा एकदा संधी आहे. नायक से खलनायक तक का सफर तय करना होगा. तो ये 4 रन बनाने ही होंगे. 4 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा नक्कीच खलनायक बनण्याचा मान पटकावणार का पंकज घरत. 1 चेंडू जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. 1 चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार मारून खारकोपर संघाला नक्कीच विजयश्री गाठून दिली होती. परंतु यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे. 1 बॉल 4 धावांची गरज. सार्थक गरज या गोलंदाजाला नक्कीच आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना राधे एंटरप्राइजेस चिरले संघाकडून 1 बॉल 4 धावांची गरज. या वेळेला मात्र सार्थक घरतनं नक्कीच चांगली गोलंदाजी केली. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पंकज घरतला मात्र हा चेंडू खेळता आला नाहीये आणि 4 धावांच्या फरकाने मात्र चिरले संघ हा सामना आपल्या खिशामध्ये टाकतोय. हार्दिक अभिनंदन राधे एंटरप्राइजेस चिरले संघ आणि हार्डलक टीम खारकोपर. मला या स्पर्धेमध्ये नक्कीच समालोचनाची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सुयोग कोळी सर. चला एक सन्मान आपण करूया व्यासपीठावर.